नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज आमचा प्रवासाचा शेवटचा दिवस. 8 दिवसापूर्वी आम्ही चौघेजण निघालो होतो पुण्याहून तिरुपतीला जाण्यासाठी. आणि तिरुपतीवरून तंजावरला जाऊन बृहदेश्वराचं दर्शन घ्यायचं हे ठरवलं होतं आम्ही. बृहदेश्वराचं दर्शन घेतलं, रामेश्वरमला गेलो आणि मग पुढे रामेश्वरममधनं मदुराई आणि मदुराईमधनं काल रात्री कोल्हापूरला आलो. मंडळी, आता आमची ही यात्रा समाप्त होत आहे. यात्रा समाप्त होते म्हणजे तिरुपतीवरनं बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपणही सगळे जसे महालक्ष्मीचं दर्शन घेतो आणि मग ती परिक्रमा जी आपली ती पूर्ण होती, त्या अर्थानं ही यात्रा समाप्त होते. आणि आता आलोय आम्ही ते इथलं जे मंदिराचं कार्यालय आहे तिथनं माहिती घेण्यासाठी. साडी आणली तर 501 रुपये आहे, नसेल तर 751 पावते. आणि सकाळी पूजेला आल्यावरती बाहेरच्या पहिला दर्शनाला तुम्हाला सोडणार आणि त्यानंतर बाहेर स्वमूर्तीला अभिषेक होऊन जातोय तुमच्या नावाने. मी असेल तर तुमच्या हातून संकल्प होतोय, नसेल तर नावाने गुरुजी करतात. बरं. आणि हे कोणत्या दिवशी वगैरे असं काही आहे? काय नाही, रोजच्या रोज आपले अभिषेक असतात. सकाळी 6:30, 8:30, 11:30. फक्त दिवाळीला कार्तिक पौर्णिमेपासून ते येणाऱ्या अमावस्येपर्यंत 2च अभिषेक असतात, 5:30 आणि 11:30. आणि त्याचे पैसे वेगळे असतात त्या काळात? कशाचे? दिवाळीचे? नाही, ते सेमच असते. साडी तुम्ही आणली तर 501 रुपये, नाहीतर 751. 751 मध्ये 501चा अभिषेक आणि 250ची साडीसाठी देणगी. त्या देणगीतून एक कॉस्टली साडी घेऊन देवीला नेसवतात. ओके, असं असतं. मंडळी, आपल्याला इथं देवीचा अभिषेक वगैरे करायचा असेल तर हे जे नंबर दिलेले आहेत इथं आपण संपर्क करू शकता. बाय बाय कोल्हापूर. टेबल फुल. गेले 8 दिवस ब्रेकफास्टला इडली, वडा, डोसा हेच पदार्थ होते. आता कोल्हापुरात आल्यावर मात्र मिसळ खायचं ठरवलं होतं. मंडळी, ब्रेकफास्ट झाला, बॅग पॅक केल्या, गाडीत ठेवल्या आणि इथून आता आम्ही निघतोय ते नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी. मंडळी, आमचा दरवर्षीचा हा एक रूट आहे. म्हणजे तिरुपतीला बालाजीला जाऊन आल्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यावरती आम्ही पुढं जातो ते नरसोबाच्या वाडीला, औदुंबर, आणि मग तिथून काशिळच्या इथून आतमध्ये पालचा जो खंडोबा आहे पालीचा, त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुण्याला येतो. आता वाडी आहे 10-15 किलोमीटर. आज कोल्हापूर खूप लवकर आम्ही सोडलं होतं. म्हणजे 8:30च्या आसपास आम्ही कोल्हापुरातून बाहेर पडलो होतो. त्यामुळे कोल्हापूर ते नरसोबाची वाडी ह्या मधल्या वाटेत जयसिंगपूर वगैरे ह्या सगळ्या पट्ट्यात कुठेही आम्हाला गर्दी अशी लागली नाही, ट्रॅफिक नव्हतं. त्यामुळं आम्ही वाडीला देखील खूप लवकर पोचलो. म्हणजे लवकर पोचलो म्हणायचं या उद्देशानं की इथेही गर्दी नव्हती अजिबात. आम्ही पोचलो, गाडी लावली, तोपर्यंत आसपासची दुकानं उघडत होती. नरसोबाची वाडी.
मंदिराचं जे मुख्य द्वार आहे तिथून आपण आतमध्ये आल्यावरती समोरच हे जे देणगी कार्यालय दिसतं. म्हटलं इथली माहिती घ्यावी आपण. याला ऑनलाईन आपल्याकडे काही आहे का? म्हणजे ऑनलाईन जर का कोणाला काही अन्नदान हा डोनेट करायचा स्कॅनर आहे, हा तो झाला. नंबर पण आहे, QR कोड. पण असं वेबसाईट किंवा असं आपलं आहे का? वेबसाईट नाही आहे. तर आता ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट जर तुम्ही केला, हा व्हॉट्सअप नंबर आहे. बरं. ह्याच्यावर जर कॉन्टॅक्ट केला तुम्ही, व्हॉट्सअपला मेसेज वगैरे टाकला तर तुम्हाला बँक डिटेल्स पाठवतो. अच्छा. आणि मग त्याच्यावर तुम्ही बँक ट्रान्सफर करू शकताय आणि त्याची रिसिप्ट तुम्हाला इन इंडिया जर असेल तर तुम्हाला पोस्टानं मिळतील प्रसाद. आणि हे आउट ऑफ इंडिया असाल तर तुम्हाला ती पावती व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो. अच्छा, त्यांची ती रिसिप्ट पण आपण व्हॉट्सअपवर. धन्यवाद. या कार्यालयाला लागून ज्या पायऱ्या आहेत पाठीमागच्या बाजूला, तिथून आपण जातो ते थेट मंदिरात. सुंदर दर्शन झालंय. दर्शन एकदम निवांत. अजिबात गर्दी नाही, काय नाही. चहा तुम्ही 4 घेऊ शकता. आम्ही 1 कप घ्यायला. आम्ही सुरुवात म्हणतो एवढ्या न करू, पुढं आहे मग. दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ. भाजी घ्यायला कृष्णाघाटची वांगी. कृष्णाघाटची वांगी घ्यायची बाबा. लिंब बघा. ₹10 पावशे. दर्शन झाले. दर्शन झालं, महालक्ष्मीचं दर्शन झालं. चला आता. जैन वडा खायला आलो. समोर जातो तो मिरजेचा रस्ता. मिरज, सोलापूर, पंढरपूर, लातूर. खायला कुठं जाणार आहे? मंडळी, चहा झाला, इथं वडा खाल्ला आणि इथून आमचा प्रवास आता सुरू होतोय तो पालीच्या खंडोबाला जाण्यासाठी. म्हणून आता आम्ही इथून निघालोय सांगलीत. सांगलीतून हा एरविन पूल आपला क्रॉस केला आणि 1 तासाभरात आम्ही पालीला पोचलो. मंडळी, 8 दिवसापूर्वी सुरू झालेला प्रवास पुणे ते तिरुपती, तिरुपती ते तंजावूर, तंजावूर ते
रामेश्वरम नंतर मदुराई नंतर कोल्हापूर, पालच्या खंडोबाला. आमच्या या ट्रिपची सांगता आता पालच्या खंडोबाच्या दर्शनाला होती. असा एक 4-4.5 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आमचा. सगळा प्रवास दाखवायचा प्रयत्न केला आहे, छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला. तो आवडला असेल आपल्याला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. येळकोट येळकोट, जय मल्हार. मंडळी, गेले 8 दिवस आम्ही एकत्र होतो. आज आता आपापल्या घरी जायची वेळ झालेली आहे. एकंदर आम्ही 3,500 किलोमीटरचा हा प्रवास केला आणि हा प्रवास झाला तो 4 राज्यांमधून: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. रामेश्वरम धनुषकोडी म्हणजे भारताचं सुदूर दक्षिणेतलं टोक, तिथपर्यंत जाऊन आलो. रामेश्वरमला जाण्याआधी तंजावूरमध्ये थांबलो होतो, जिथं खूप सुंदर बृहदेश्वराचं मंदिर आहे ते पाहिलं. आणि सगळ्यात आनंद होता तो म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, ज्यांना तंजावूरचे राजे असं ज्यांचा परिचय आहे, त्यांच्या राजवाड्यात आम्हाला जाता आलं. आणि आज सकाळी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर नरसोबाच्या वाडीत श्री दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आणि आता श्री खंडोबाच्या दर्शनानं ही ट्रिप आम्ही समाप्त करतोय. आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया अशाच एका मोठ्या सुंदर प्रवासात. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.